करायचं विसरलो. हां मित्रांनो, सकाळचे वाजलेत 11:30. किती वाजलेत खरं? 12 तर वाजलेच असतील कमीत कमी. हां 11:30. टाईम नाही आम्हाला टाईम मॅटर करत नाही. आमचे फक्त 2 स्पॉट आहेत आता. आम्ही आता कटक कॅन्सल केलं आहे कारण आम्हाला कळालं तिथं काहीच नाही एवढं खास बघायसारखं. आम्ही म्हणतो तो किल्ला आहे बारबट्टीचा, त्यापेक्षा इथलं चांगलं आहे. इथं लेन आहेत आता उदयगिरी रत्नागिरी तिथं जाणार आहेत. तिथून नंतर शांती स्तूप आहे. हे 2 स्पॉट आहेत. 2 स्पॉट करायचे आता निघालो. पहिलं तर नाश्ता करायचा आहे. हां आम्हाला उशीर झाला झोपायला आणि नंतर मग आम्ही आता नाश्ता करून निघणार. ते पण लोकल ट्रान्सपोर्ट. भाऊ इथला लोकल ट्रान्सपोर्ट काय चुम्मा आहे काय? मेडिकल, अरे मेडिकल इथं पण आहे. सगळे आता सगळ्यांचा आज OOTD बघायचा का तुम्हाला? माझा तर OOTD असा आहे. किरणाप्पा आप्पा बनला आज. ओडिसाचा आप्पा. हां स्टार्च कपडा, त्यावर नंतर ब्लॅक पॅन्ट, खाली चप्पल आणि कुंकू. हां आप्पा फुल. आणि ओंकारी नमदार फुल ॲस्थेटिक झालाय. हां फुल ॲस्थेटिक घ्या. 2 आमचे सवंगडी आता मेडिकलमध्ये त्यांना गोळ्या हुडकायला लागले. त्यांच्या गोळ्या संपल्या. दर्शन करू घालतो तुम्हाला त्यांचे. अशा प्रकारे हे दोघं इथे थांबलेले आहेत गोळ्या घ्यायला. समोरच्या घसात खो खो करतो. समोरचं आउटफिट, समोरचं क्रॉक्स. आप्पा लोक सगळीकडे स्टारची स्टाईल कुठे चलत नाही असं नसतं. सगळीकडे चालत असते कपडे भेटत मग इथं कोणारी लोकांना असते असं वाटतं का तुला? कमेंट करून सांगा आप्पा कसा आप्पा दिसायला आला का नाही. फक्त तुम्ही एवढंच सांगा. आता आमची अशी काहीतरी थाळी आलेली आहे. माझी थाळी मिक्स व्हेज, ही कशी तरी भाजी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, वरण आहे, शिरा, सलाड, पुरी, इथं रोटी नाही, राईस आणि त्या ताक. त्यांनी इथे येऊन सुद्धा दाल फ्राय खायला लागलेत, रोटी खायला लागलेत. हां ती दुसरी पण काय पनीर कढाई, ती काय भेटत नाही का आपल्याकडे? पनीर कढाई सगळीकडे भेटते. म्हणजे इथल्या स्पेशल असतात, स्पेशल बनवलेले असतात. तुमच्या आई ओडिशाची आहे का? मित्रांनो, मला तुम्हाला काहीतरी बोलायचं. मला बोलायचं हेच आहे की दुपारी तुम्ही कधी फिरायला आलात चुकून तर कधीच तुम्ही दुपारी जेव्हा नाश्त्याचा मूड आहे तेव्हा नाश्ताच करा. कधीच जेवण करू नका. हे माझा ते प्रायश्चित तुम्हाला बोलणं आहे. तसं आम्ही आता जेवण केलं, आता नाश्ता म्हणून तुम्हाला मग सांगितलं तसं. आणि आता आम्ही निघालो उदयगिरी खंडगिरी लेण्या बघायला. आता सगळ्यांना झोप यायला लागली. झोप आता तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. समर्थ झोपला. AC बस असल्यामुळं आणि AC बस असल्यामुळं कसं माहोलच आहे. असलं आता झोपे लागली. आता फिरायची इच्छाच नाही आहे. तसे आमचे आता फार आम्ही लेट आहेत. तसं तर 1:30 वाजलेत आणि आम्हाला आता फार कवर करायच्या 2च गोष्टी करायच्यात. पण ती पूर्ण फार विरुद्ध बाजूला आहे. पूर्ण भुवनेश्वर फिरल्यासारखं फिरणार आहेत आम्ही आता. तर बघू. तर केव्ज दाखवत, तर केव्जला गेल्यावर तोपर्यंत मी पण झोप मारतो एक. हां आम्ही आलो दादा उदयगिरी खंडगिरी केव्जला. असं काहीतरी आहे. असे केव्ज तिथं ते कशात माहीत नाही. लेण्यात राहत कशात माहीत नाहीत म्हणलं. अरे खडे चढा लागतंय. तिथं तिकीट काढायचं आहे. बाहेर त्याला फार गर्दी असते. तुम्ही तिथं तिकीट काढा ऑनलाईन. 20 रुपये तिकीट भेटते, 5 रुपये वाजतात. असं ऑफलाईन काढलं 25 रुपये. मी कुठं एकदम वरून असा काहीतरी व्ह्यू आहे. एक मंदिर आणि असं फार तर उंच नाही आहे, तरी पण आहे त्यातल्या त्यात. पण व्ह्यू छान आहे. ऊन भरपूर आहे.
आम्ही फुल डिहायड्रेटेड. कॉल असल्यामुळे वाटायला लागला असेल. आम्ही आता आहेत कुठं आहेत आम्ही बरं हां उद्यान काय खंडागिरी उदयनगिरी कोटला वर. आता केवच्या वर तुम्हाला बघा व्ह्यू दाखवलाच आहे. आवाज येत नसेल, वारं खूप चालू आहे इथे. फोटो चालू आहे. ऊन पडले खूप, डिहायड्रेशन झालंय तुम्हाला मागा सांगितल्यासारखं. पण भाऊ फोटो हे मोटिवेशन आहे. फोटो 20-20 रुपये दिलेत प्रत्येकानं. मग 20 रुपयाचे तसे फोटो आले पाहिजेत म्हणजे इंस्टाग्रामवर कमाई झाली पाहिजे असं त्यांना वाटायला लागले. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो आता मी उदयनगिरी का काय यायचं ना उदयगिरी हा उदयगिरी आणि खंडगिरी याचं तुम्हाला एक म्हणजे रिअल रिव्ह्यू सांगतोय हा लेण्याचा. म्हणजे तुम्हाला जर फोटो काढायचे असतील कुठं भुवनेश्वरमध्ये कुठं तुम्हाला स्पॉट भेटला नसेल तर इथं या. म्हणजे इथून सिटीचा व्ह्यू दिसतोय, पाठीमागं मंदिर दिसतंय, बॅकग्राऊंड हिरवळ दिसते. मला फोटो चांगले येतील फक्त एवढंच आहे. असं बघायला पण काही नाही आहे. इतिहास पण मला वाटत नाही इथं जास्त काही आहे ठीक आहे नाही. हा जैनकालीन गुफा आहेत पण ते आपल्याला माहित नाही. आणि पण जास्तीत जास्त इथं त्याचा अभ्यास करणारे लोक दिसणं झालेत. मला गाईड पण दिसणं झालेत त्याचं सांगायसाठी. इथं फक्त आणि फक्त फोटो काढायला वर पुरतं सीनरी व्ह्यू आहे म्हणून. हा तिथं जे खरंच जैन आहेत त्यांच्यासाठी आहे चांगलं, कारण तिथं जैन मंदिर आहे मायामध्ये. ते जैन मंदिर आहे आणि इथं काहीतरी जन्मस्थळ आहे काहीतरी. हां ते दिगंबर जैन मंदिर आहे तिथं. मग ते श्रद्धाळू जे आहेत ते मग ते त्यासाठी येऊन बघितलं बघते. पण जास्त करून तर मला वाटतं ना त्यासाठी कोण आलेत, फक्त इथे फोटोज काढायला सगळेजण. आम्हाला माहित नव्हतं तर आम्ही पण आलो नसतो. आत्ता लय खतरनाक विषय झाला आमच्यासोबत. आदित्य तुम्हाला अंगावर 2-2 वानरे बसलेले आणि ते सोडच झाले. तुम्ही पुढची क्लिप बघा, मजा येईल. इकडे नमस्कार मित्रांनो. आता अजून एक पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, आता प्रायव्हेट ट्रान्सपोर्टमध्ये आम्ही शिफ्ट झालो. आम्ही आता आहेत रिक्षामध्ये. ते केव्स बऱ्याच ठीक आहेत. आता तिथून चालत आम्ही स्तूपला. दहुली स्तूप म्हणून आहे, दहुली शांती स्तूप. म्हणजे स्तूप वगैरे शांत असते एकदम मस्त चिल. मला आवडते. बघा तुम्ही त्याच्या ह्याच्या आधी प्रिव्हियस जी व्हिडिओ बघितला आदित्यचा, त्यामध्ये आदित्यचा एक्सपिरियन्स बघा. छान होता एक्सपिरियन्स. माझी चूकच नव्हती त्यात. मग तुझी चूक काय असणार आहे? माझी चूक भांडण शिवे देणार आहे का वानरांना? पण नाही म्हणजे वानर आल्यावर तुझी फाटली का नाही हे मला हे म्हणायचं. हे माणूसच आहे. पण तो आयरन मॅन आहे आमच्यासाठी. म्हणजे आमच्यासाठी मी तर पळत सुटलो असतो. पहिल्यांदा येऊन बसलं काय वाटलं नाही. दुसरं मारणार जे अंगावर चढलं ना संपलं. म्हणलं आता हे आपल्याला मारतात. म्हणलं आता झालं. म्हणलं आपलं काम संपलं. दुसरं वानर येऊन पण ह्याच्या डोक्यावरती दोघं भांडणं करत बसलं. आणि आधी हा त्याला ओरखंडलंय तोंडाला. तिसरं पायाला. ते निघाले 2 वानर निघाले आणि आदाने तिसऱ्याला फेकून दिलं. आता भाऊ आता एवढं थकलोत आता 3:30 वाजलेत खरं तर. आतापर्यंत आम्ही निघायला पाहिजे होतं. 5 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. तरी आम्ही तर अजून चाललो तर इथलं चाललंय आमचं. तिथं ते भाऊ तिथे आमचं तिथं बुक आहे रूम एकतर. तिथं ना आमचं बुकिंग कॅन्सल करू नये म्हणजे बास झालं. मला एवढंच पाहिजे. त्याच्यानंतर बुकिंग जर आणि त्याला काहीतरी टाइम पिरियड असतं रे चेक इन करायला. ऑनलाईन बुकिंग आहे आपली शेवटी. हां त्याची पण माहिती देतो खरं तर. आम्ही पुरी टेम्पल म्हणजे आम्ही आता जगन्नाथपुरीला जे चाललो ते जगन्नाथपुरीचे आम्ही भक्त निवास बुक केले. ते 2 महिने आधीच आम्ही बुक करून टाकले. प्रीमियम प्राइसिंग आहे त्याची. पण आता ती काय माहीत. आमच्या इकडे तुळजापूरला या. म्हणजे तशी रूम जर असेल वर्थ इट तर मग हरकत नाही भाऊ तेवढं प्रीमियम प्राईस द्यायला. आम्ही म्हटलं आता मंदिराचं भक्त निवास आहे म्हणून करावं म्हणलं. पण ते भाऊ आहे तसं आता काय करू शकतात. तिथं गेल्यावर जर वर्थ इट वाटलं तर मग तुम्हाला सांगतो खरं तर. आता गेल्या इच्छा तर अशी आहे. इच्छा जगन्नाथपुरीची इच्छा अशी असावी की आमचं दर्शन आजच घडावं.
काय बोलू काय मी बोला चालू आहे की तुझं पण इकडे चालू आहे ना तुझं. चालूच आहे आणि म्हणलं की आपा आमच्यातला मेन खेळ आहे खेळा 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 काय की आपा आमच्यातला मेन माणूस आहे लाकडं ठोकले लाकडा किंवा डोका लागतं ती खेळ आपा आहे. आपा आहे डीप बोलला डीप डायरेक्ट डीप ती हुक आम्ही 4 जण आप्पा ती पाईप आहे आप्पा ती पाईप आहे जे की आंब्याच्या चौघांना जोडून ठेवतोय आणि पडदा समय पडदा समय भाऊ समय पडता काय आहे चेष्टा करायला त्याची चेष्टा नाही चांगलंच बोलले की आपले दोन युग आपल्याला काठी पडदा बोल समज मग असलं त्याला चेष्टा करत जाणं काय कष्ट बनावा लागला पडदा साईड तुला विकत गेलती आता आम्ही आलो धवली शांती स्तूपाला वा गोल्डन आवर मध्ये आम्ही स्तूपचे दर्शन घेतलं होतं म्हणजे दर्शन तर कायच आहे बाहेरून बघितलं सुंदर असं आहे डिझाईन वगैरे जुनं आहे असं वाटायला लागलंय तर स्तूप छान आहे तसा वारं पण मस्त सुटलंय म्हणून अजून चांगलं वाटत आहे इथं 5 मिनिट बसून निघतो व्ह्यू भारी आहे रेकॉर्ड करायला लागले गोष्टी म्हणजे ब्लॉगचा कॉन्टेंट होत आहे ना पूर्ण तर आता संध्याकाळचे झाले 6 आम्ही आलो 5:30ला स्तूपवरून आम्ही आता रूम चेकआउट करून निघालो पुरीला भारी होतं भुवनेश्वरला याचा डिसिजन एकदम बेस्ट होता आमचा दिवस चांगला गेला सगळे प्लॅन सक्सेसफुल झाले आवडलं शहर पण शहर तर स्वच्छ आहे माणसं चांगले आहेत गव्हर्नमेंट चांगलं आहे स्वच्छता चांगली आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं आहे मेन म्हणलं तर स्वस्त आहे जेवाय वगैरे सगळंच आता इथून 1-1.5 तास लागेल आम्हाला जायला पुरीला ते पण आता पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही इथून डायरेक्ट बस आहेत AC डबल डेकर आता जी भेटली तर भेटली नाही तर मग नाही जसं म्हणलं होतं तसंच झालं आणि आम्ही आहेत डबल डेकर बसमध्ये पुरी आत्ता आम्हाला कळालं आहे 70 किलोमीटर आहे म्हणजे इथून आम्हाला लागणार होता 2 तास कमीत कमी आता वाजलेत किती वाजलेत रे 5:15-6 वाजले 6:15 म्हणजे आम्हाला वाजतील आता 8 तर वाजता नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघू शकता वेदांत हिरवळीकरचा ब्लॉग आहे त्यात आम्ही त्याचे मित्र बोलत आहोत तर बघा ब्लॉगर काय करतोय आपला धरून तर दाखव तिकडं ब्लॉगच्या मित्रांनो आम्ही आलो आता जगन्नाथपुरीला वाजलेत 8:30 इतका उशीर झालाय भाऊ काय सांगावं तुम्हाला असली स्लो आणली त्यानं बस इथंच लागलं आपल्याला यायला 2.5 तास भाऊ 2.5 तास 40 किलोमीटरला जीव दे म्हणा बहिंचो 2.5 तास लागला आम्हाला जगन्नाथपुरीला यायला इथून रूम घ्यायचं इथून दर्शन घ्यायचं कसं घेणार काय माहित आणि आम्हाला सोडलंय पण त्यानं 3 किलोमीटर लांब मग आता बघायचं काय होणार आहे बाबा मला तर काय सुधरा ना आता गर्दी नसते असं म्हणलेत तर बघायचं भारी दिसायला लागलं हो किती मोठी बिल्डिंग होती कशात सोडलं होतं काय माहित काय होतं काय नक्की काय माहित कशात सोडलं होतं मित्रांनो आम्ही चेक इन केलंय आता रूम 1 नंबर आहे AC कधी यायचं असेल पुरीला पुरी जगन्नाथ श्री जगन्नाथ.in असं काहीतरी डोमेन नेम आहे ओरिजिनल बघा त्याच्यावरून बुकिंग करा भाऊ चुम्मा 2 महिन्या आधी करा क्रेडिट या गोष्टीसाठी क्रेडिट तर जाते त्याला क्रेडिट तर जाते रूम मात्र रूम आहे रूमला काय बोलायचं नाही थँक्यू कारण मी किती 3rd टाइम आलो वेदासोबत फर्स्ट टाइम झालता व्यवस्थित सेकंड टाइम गोव्याला चल फक्त हा मग सेकंड गोव्याला माझं म्हणणं काय गोवा ट्रिप प्लॅनर वेदांत आहे ही मोग्यानं ऐकलं पाहिजे मोगलकर आणि देशमाने नीट ऐका काय म्हणायला लागला समर्थ मोगर करायचं नाही देशमाने खरंच कोण आहे ट्रिप प्लॅनर बेस्ट वेदांत हिरवळीकर थँक्यू भाऊ बेस्टचा विषय म्हणजे करतो तरी प्लॅन ना म्हणजे इगो सोडून द्या आणि ट्रिपला या हा. कॅन्सल करू नका ही त्या 2 मित्रांसाठीच नाही जी कोण येत नाहीत का जी त्यांच्या मित्रांसोबत येत नाहीत
ती त्यांच्यासाठी सांगायला कारण फिरा फिरा भाऊ फिरा. पंख्याची कंबर का मोठी एवढी पण? कशी कंबर होऊ शकते मोठी माझी. ही रूमचा काहीतरी व्ह्यू आहे असा, तिकडं वॉशरूम आहे, AC. रात्रीचे 10 वाजलेत, आम्ही आलो रूमच्या बाहेर. आता रोडवरच सध्या. थोडं अर्धा पाऊण किलोमीटर आधीच रिक्षावाले सोडतात कारण इथं अलाउड नाही. अरे पण अलाउड आहे इथं. मला तीच कळलं नाही, रिक्षा तर दिसायला आम्हाला तेड्यात काढलं असं वाटायला लागले मला. हे बघ कॅमेरा माझा पांढरा का करायला लागलाय माझ्या एवढं थोबड. मला हेच कळणार लागलं काय तर सेटिंग मी बदलली आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे पांढरं करणं, पण जे पांढरे नाही त्यांना का पांढरं करायला लागलं. जे पांढरे आहेत त्यांना पांढरे करतात. म्हणजे ज्यांनी अरे जी पांढरे आहेत ती पांढरे दिसल्यावर तरी चांगली गोष्ट ना. म्हणजे काळे आहेत त्यांना जर पांढरं केलं तर माझा अन्याय आहे की नाही. म्हणजे माझ्या पांढऱ्या होण्याचा काय फायदा. 4 लेन रस्ता आहे फक्त चालण्यासाठी. 4 लेन. हे साहेब मला अयोध्येमध्ये आल्यासारखी फील व्हायला लागली. म्हणजे मंदिराला अलाउड आहे का नाही मला माहित नाही. मोबाईल तरी हां भूक लागली खरं तर आम्हाला. तहान पण लागली, भूक पण लागली. आम्ही काहीच खाल्लं नाही. सकाळीच तेवढे जेवलं त्याच्यावरच अजून. त्याच्यावर फक्त पाणी, फंटा तेच खायला लागलो. आणि आता फार भूक लागली भाऊ. दर्शनाला जायच्या आधी थोडंसं स्नॅक्स खावं लागतं. आमची इच्छा जर अशी तिथलं आता प्रसाद भेटावा आम्हाला, म्हणजे भेटला तर चांगलं. सगळं देवाच्या मनावर झाल्यासारखं चांगलीच गोष्टी व्हायला लागल्यात. म्हणजे सगळं घडायच लागल्यात, घडत चालल्यात गोष्टी. 10 वाजल्यासारखीच वाटत नाही. आणि 10 वाजल्यासारखं वाटायला झालेत भाऊ खरंच. असल्या मार्केटमध्ये फुल गर्दी. ओ बाय काय प्रेम आहे हो, काय प्रेम आहे. फुल मित्र उडियन वाटायला लागलोय. आता आम्ही शोधलंय एक खायचं ठिकाण. इथं आहे काहीतरी काय की माहित नाही, चाऊमिन चाट काहीतरी म्हणले, आणि ते आहे आलू चाट. आता काही जे असेल ते अंगावर बिंगावर फुल उडवायला लागले. काय तर करायला लागले, काय करायचं काय माहिती. पण भूक लागली आता भाऊ, म्हणून आम्ही काही खाऊ शकतो. फूड ब्लॉगिंग. यूपी जौनपुर से आए हैं शारदा देवी। यूपी जौनपुर से आए हैं शारदा देवी। हायजेनिक आलू चाट. केंद्र में आइए। राम मंदिराच्या परिसरापर्यंत तरी आलेलो आहोत. चप्पल ठेवायचे आता असं इथं लॉकरमध्ये, त्यासाठी एवढी गर्दी आहे फक्त पिशवी घेण्यासाठी. एक पिशवी घ्या अजून एक.